इफ यू आर अ बडिंग एंटरप्रेन्योर प्रोबॅबली तुमच्यासाठी MBA हा बेस्ट प्रोग्राम आहे. आजच्या नवीन एज्युकेशन पॉलिसीमध्ये तुम्हाला तुमचं आवड आणि तुमची निवड याची सांगड घालता येणं शक्य आहे. एक्सपिरियन्शियल लर्निंग, ॲडिशनल सर्टिफिकेशन्स हे दोन सर्वात मोठे USPs आहेत जे सूर्यदत्ताला डिफरन्शिएट करतात इतर B स्कूल्सपासून. शेवटी तुम्ही कितीही टेक्नॉलॉजी इव्हॉल्व केली तरी ह्युमन इमोशन्स, ह्युमन फिलिंग्स आणि ह्युमन टच हा मशीन रिप्लेस नाही करू शकत. सो संधींचा बिलकुल तुटवडा नाही आहे. नमस्कार. भारतामध्ये शैक्षणिक क्षेत्र हे दिवसेंदिवस वाढताना दिसते आणि त्यामध्ये शैक्षणिक क्षेत्र जर आपण पाहिलं तर यामधल्या संधी, स्पर्धा तेवढ्याच ताकदीनं आणि जोमानं वाढत आहेत. MBA हे क्षेत्र असं आहे की ज्यामध्ये नोकरी आणि व्यवसाय देखील या दोन्ही संधी विद्यार्थ्यांसाठी किंवा या क्षेत्रात येणाऱ्यांसाठी तेवढ्याच उपयुक्त आहेत. आणि याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत सूर्यदत्त कॉलेजच्या MBA डिपार्टमेंटच्या प्रतीक्षा वाबळे मॅडम. नमस्कार मॅडम, आज तुमचं मनापासून स्वागत. खरं तर MBA डिपार्टमेंट म्हणजेच मास्टर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन यामध्ये तर राष्ट्रीय झालं, आंतरराष्ट्रीय झालं, तर नेमक्या संधी काय आहेत, काय सांगाल याविषयी? सो MBA हा जो प्रोग्राम आहे, संधींबद्दल बोलण्यापूर्वी आपण एक स्टेप मागे जाऊयात. MBA या प्रोग्रामसाठी कुठल्याही विद्याशाखेचा विद्यार्थी हा येऊ शकतो. याचाच अर्थ काय की MBAला येणारा विद्यार्थी इंजिनिअरिंगचा असेल, फार्मसीचा असू शकेल, BBA असेल किंवा अगदी BA, BSc, BComचाही असू शकेल. हे सगळे विद्यार्थी एका जंक्शनवर जेव्हा येत आहेत आणि तिथून पुढे त्यांना त्यांच्या वाटा सिलेक्ट करायच्या आहेत. सो जसं तू म्हणालीस की निवड नोकऱ्या आणि नोकऱ्या शोधणारे विद्यार्थी निर्माण न करता स्वतःचा उद्योगधंदाही निर्माण करू शकतील किंवा आपले पारंपरिक जे व्यवसाय आहेत किंवा फॅमिली बिझनेसेस आहेत त्यांनाही एका नवीन हाईट्सवर नेऊ शकतील, अशा प्रतीचे विद्यार्थी घडवण्याचं प्रोग्राम, मूलभूत काम हे MBA हे प्रोग्राम करतं. आणि आपण जर एक साधारण संख्येचा विचार केला तर दरवर्षी भारतामध्ये भारताला 2 मिनटं मी बाजूला ठेवीन, एकट्या महाराष्ट्रामध्ये साधारण 1,00,000 ते 1,25,000 विद्यार्थी MBA या प्रोग्रामला येतात आणि तितकेच विद्यार्थी MBA प्रोग्राम करून बाहेर पडतात. मग आता या विद्यार्थ्यांना कुठल्या प्रकारचं काम मिळणार आहे किंवा कुठल्या प्रकारचे व्यवसाय संधी मिळणार आहेत, तर थँक्स टू आवर ऑनरेबल प्राईम मिनिस्टर की ज्यांनी स्टार्टअप इंडिया आणि मेक इन इंडिया कॅम्पेन्स हे अतिशय मोठ्या प्रमाणात रन केले, सक्सेसफुली रन केले. आज गावागावात किंवा तळागाळात सुद्धा मेक इन इंडिया कॅम्पेन चालतं आणि हे जे कॅम्पेन्स आहेत यांनी विद्यार्थ्यांना एक नक्की कॉन्फिडन्स दिला आहे की आपण प्रत्येक वेळेला नोकरीच शोधली पाहिजे किंवा नोकरीच्या मागे गेलं पाहिजे असं निश्चित नाही. तर आपल्याकडे टॅलेंट असेल, आपल्याकडे आयडियाज असतील तर आपल्याला पूरक इकोसिस्टम देण्याचं काम गव्हर्नमेंट ऑफ इंडिया करत आहे आणि तत्सम इतर ऑर्गनायझेशन्स देखील करत आहेत. सो संधी जर मी म्हटलं तर आज ग्लोबलायझेशनमुळे आज आपण असं म्हणू शकतो की पूर्ण आशिया खंडामध्ये किंवा जगाचं लक्ष आज भारताकडे लागलं आहे. भारताकडे लागलं आहे आपण बाजारपेठ म्हणून नाही, तर आपल्याला जो पॉप्युलेशन डिव्हिडंड मिळतो की आपल्याकडे यंग पॉप्युलेशन जगातली सर्वाधिक आहे, याचा अर्थ आपल्याकडे टास्क फोर्स आहे आणि ज्यामुळे जगातल्या सर्व नामांकित कंपन्या, ऑल मल्टीनॅशनल्स, ज्यांनी चायना आणि हे बेसेस आता शिफ्ट करून भारतामध्ये ते त्यांची मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसेस आणि असेंब्लिंग युनिट्स शिफ्ट करत आहेत. तर आज या सगळ्या विद्यार्थ्यांना नोकरीच्या अतिशय उत्तमोत्तम संधी निश्चित उपलब्ध आहेत आणि त्या इयर ऑन इयर वाढत जाणार आहेत. म्हणजे आपण पाहिलं आहे की कोविडने आपल्याला खूप अनेक गोष्टी शिकवल्या. आपण ज्या प्रसंगांमधनं गेलो आहे त्याचबरोबर आपण शिकलो आहे देखील. सगळ्या जगाने मात्र एक मोठा धडा घेतला आहे की कुठल्याही एका राष्ट्रावर तुमच्या सप्लाय चेनसाठी डिपेंडंट न राहता तुमच्याकडे त्याला पॅरलल किंवा त्यापेक्षा उत्तम उपाय हवेत आणि जगाने निर्विवादपणे भारताची निवड केली आहे. आज तुम्ही एक कंपनी किंवा लीडर्स सांगा की ज्यांचे भारतामध्ये वर्क स्टेशन्स, मॅन्युफॅक्चरिंग युनिट नाही आहेत. सो याचं उत्तर अतिशय स्वच्छ आणि छान आहे की तुम्हाला नोकरीच्या उत्तमोत्तम संधी अवेलेबल आहेत आणि बेसिकली हा प्रोग्राम बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशनचा आहे. त्यामुळे तुम्ही कुठल्याही बॅकग्राऊंडमधून जरी आला असलात तरी तुम्हाला पुढे तितक्याच डायव्हर्स ऑप्शन्स अवेलेबल आहेत. जर मी कॉमर्स बॅकग्राऊंडची असेल तर नीड नॉट नेसेसरीली मी फायनान्स हा एक डोमेन घ्यायला हवा आहे. माझ्यासाठी मार्केटिंग हा पर्याय आहे, माझ्याकडे HR हा पर्याय आहे,
माझ्यासाठी बिझनेस ॲनालिटिक्स हा पर्याय आहे. माझ्यासाठी जर मी रुरल बॅकग्राऊंडमधून आली असेल आणि मला ॲग्रीमध्ये काहीतरी करण्याची अतिशय इच्छा असेल, उत्कट इच्छा असेल, तर कदाचित रुरल अँड ॲग्री बिझनेस हा एक माझ्याकडे स्पेशलायझेशनचा पर्याय अवेलेबल आहे. आज आपण म्हणतो की आजची ही जेन झी जी आपण नेहमी म्हणतो, तर जेन झीचं एक छोटंसं काय म्हणूयात वैशिष्ट्य असं आहे की ते 24 तास मरमर काम नाही करू इच्छित. ते स्मार्ट वर्कर आहेत. बरोबर. सो ते जितक्या आत्मीयतेने काम करतात, तितक्याच आत्मीयतेने त्यांना जगभर फिरायचं असतं, त्यांना आनंद लुटायचा असतो. म्हणजे पूर्वी आपण कदाचित हॉस्पिटॅलिटी आणि टुरिझम हे कोणी फारसं न बोललं गेलेलं स्पेशलायझेशन देखील आहे, ज्याला आज अतिशय मोठ्या प्रमाणात करिअरमध्ये वाव आहे. सो MBA तुम्हाला एका साईडला जॉब्स आणि तेही विविध क्षेत्रांमधले जॉब्स ओपन अप करत आहे. आणि जसं मी म्हटलं की मेक इन इंडिया या कॅम्पेन थ्रू आणि स्टार्टअप इंडिया यामधनं तुम्हाला बऱ्यापैकी तुमच्या स्वतःच्या इनोव्हेटिव्ह आयडियाजला कमर्शियलाइज करण्याची संधी MBA प्रोग्राममधनं तुम्हाला मिळते. आणि सो मी असं म्हणेन की बोथ, इफ यू आर अ बडिंग एंटरप्रेन्योर, प्रोबॅबली तुमच्यासाठी MBA हा बेस्ट प्रोग्राम आहे. कारण तुम्ही निव्वळ आयडियाज घेऊन नाही जाणार आहात, तर आयडियाला बाजारपेठ कशी मिळवून द्यायची, आणि नुसती एकदा बाजारपेठ मिळवून उपयोग होत नाही. तुम्हाला पुढची 25 वर्ष तिथे पाय रोवून उभं राहायचं आहे, कंबर कसून उभं राहायचं आहे. तो हा सगळा प्रवास जो आहे त्याच्यामध्ये MBA ही डिग्री तुम्हाला निश्चितच तयार करेल. मी असं म्हणेन, मदत करण्यापेक्षा ती तुम्हाला तयार करेल. MBAचं भविष्यात काय स्थिती असणार आहे? यासाठी पुन्हा आपण एक स्टेप थोडंसं मागे जाऊयात, जेणेकरून आपल्याला आपला स्वतःचा प्रवास कळेल. जर मी म्हटलं की साधारण 80 ते 100 वर्षापूर्वी ज्यावेळेला इंडस्ट्रियलायझेशन झालं, त्यावेळी ही माणसाच्या मनात थोडीशी भीती होती. तुमच्या सर्वसामान्य माणसाच्या मनात भीती होती की आता जर इतकी मोठी मशीन्स येणार असतील आणि ती माझं काम हिरावून घेणार असेल, तर मला काहीच काम उरणार नाही आहे. मग एक छोटंसं उदाहरण आहे की ज्या काळी कॅल्क्युलेटर डेव्हलप झालं, त्यावेळेला अमेरिकेमध्ये फार मोठ्या प्रमाणात उठाव झाला होता की कॅल्क्युलेटर्स ही माणसांची जॉब्स खाऊन टाकतील आणि आम्ही मोठ्या प्रमाणात जॉबलेस होऊ. पण प्रत्यक्षात तसं झालं का? तर तसं नाही झालं आहे. सो आज भविष्याचा विचार करताना मला ह्याचा विचार करायला पाहिजे की भविष्य म्हणजे काय आणि आज माझ्याबरोबर काय आहे. तर आज आपण असं म्हणतो आहे की आज आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग आणि या सगळ्या तंत्रज्ञानाचा विकास होतो आहे. आज आपण ओपन AI सिस्टम पाहतो आहे. ChatGPT ज्या वेळेला एक 6-8 महिन्यांपूर्वी आलं होतं, त्याही वेळेला चर्चांना उधाण आलं होतं की माणसं आपले जॉब जाणार आहेत, या प्रकारचे जॉब जाणार आहेत, लोकांना काही करायसारखं उरणारच नाही आहे. पण पॅनिक न होता जर आपण विचार केला, तर ह्या सगळ्या ज्या डेव्हलपमेंट्स आहेत किंवा हे सगळं जे तंत्रज्ञान आपण डेव्हलप करतो आहे, शेवटी डेव्हलप कोणी केलं आहे? ह्युमन्सनी डेव्हलप केलं आहे. आणि ते डेव्हलप करण्यामागचा हेतू, मी जर म्हटलं एक प्युअर हेतू काय होता, तर आपली प्रोडक्टिव्हिटी आणि एफिशियन्सी या 2 गोष्टी यातनं वाढल्या पाहिजेत. मग संधींचा जर विचार केला भविष्यात, तर मग मी फक्त मला काय येतं याच्यावर मला संधी मिळेल का? तर नाही. सो माझ्याबरोबर जी तंत्रज्ञान विकसित होत आहेत किंवा जगभरामध्ये जे तंत्रज्ञान विकसित होत आहेत, जे आपली प्रोडक्टिव्हिटी आणि एफिशियन्सी इम्प्रूव्ह करणार आहेत, सो त्या तंत्रज्ञानांना उपयुक्तपणे वापरता येणं आणि ज्याला हे उत्तम वापरता आलं त्याच्यासाठी स्काय इज द लिमिट. सो भविष्यामध्ये MBAसाठी सो आपण असं म्हणूयात की मी नॉन-टेक ग्रॅज्युएट आहे, बट स्टील टेक्नॉलॉजी हॅज ऑक्युपाईड ऑल वॉक्स ऑफ युअर लाईफ. म्हणजे मी म्हणते की आज एक छोटंसं उदाहरण द्यायचं झालं तर आज टॉयलेट मॅन्युफॅक्चरिंग कंपनीजनी सुद्धा स्मार्ट टॉयलेट्स केली आहेत, ज्याचा आपण कधीही विचार नव्हता केला. म्हणजे मला सांगायचा मुद्दा असा आहे की माझ्या बाथरूमपासून माझ्या मोबाईलपर्यंत तंत्रज्ञान हे 24 तास माझ्याबरोबर चालतं आहे. सो संधी ह्या तुम्हाला टेक्नॉलॉजी फील्ड्समध्येही राहतील. कदाचित असं होईल की काही तंत्रज्ञान तुमचे रोजचे रटाळ रुटीन जॉब्स सोपे करतील, जे तुम्हाला पुन्हा पुन्हा रिपिटेटिव्ह काम तुम्ही करण्याची गरज नाही. टेक्नॉलॉजी विल टेक ओव्हर दॅट. परंतु माझं वैयक्तिक मत असं आहे की मॅन टू मॅन जॉब्स ही नाही जाणार. कारण शेवटी तुम्ही कितीही टेक्नॉलॉजी इव्हॉल्व केली तरी ह्युमन इमोशन्स, ह्युमन फिलिंग्स आणि ह्युमन टच हा मशीन रिप्लेस नाही करू शकत. क्रिटिकल थिंकिंग टू अ सर्टन एक्सटेंट मशीन किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स करू शकते, पण परंतु त्यालाही मर्यादा आहेत. म्हणजे आज आपण पाहतो की कदाचित तंत्रज्ञानाच्या सहाय्याने तुम्ही नवनवीन
पेंटिंग या एरियामध्ये जेव्हा जसं आपण एक विचार केला तर मी म्हणेन की पेंटिंग हे सुपर क्रिएटिव्ह आहे, पण तिथेही तंत्रज्ञान घुसलं आहे. स्टील त्या पेंटिंगमध्ये पेंट करणाऱ्याचं जे प्राण ओतून तो करतो, सो त्याची तुलना कदाचित मशीन जनरेटेड पेंटिंग्सनी नाही होऊ शकत. किंवा बेसिकली पेंटिंग करणे हा जो अनुभव आहे तो तुम्हालाच घ्यायला लागणार आहे. पेंटिंग इज जस्ट अन आउटपुट. सो संधी मी जर म्हणेन तर टेक्नॉलॉजीचा उपयुक्त उपयोग करून किंवा संयुक्त उपयोग करून ज्या काही बिझनेस अपॉर्च्युनिटीज आहेत, ज्या काही सेक्टर्स आहेत, तिथे तुम्हाला नवनवीन जॉब्स आणि नवनवीन इवन बिझनेस आयडियाज तुम्हाला डेव्हलप करता येणार आहेत. सो संधींचा बिलकुल तुटवडा नाही आहे. सो इट्स जस्ट दॅट की आयदर आपण अजून तिथपर्यंत पोचलो नाही आहोत किंवा आपण त्या स्पॉट करत नाही आहोत. सो माझं प्रामाणिक मत असं आहे की देर इज नो डर्थ ऑफ जॉब्स अँड आयडियाज अँड अपॉर्च्युनिटीज. दिस इज दॅट की तुम्ही त्या किती ग्रॅब करताय आणि कशा ग्रॅब करताय. आपल्याकडचं शिक्षण क्षेत्र हे कालानुरूप बदलत गेले निश्चित. आणि त्यामध्ये आत्ताच्या डिमांडशी ते कसं पूरक आहे याविषयी काय सांगाल? मग यामध्येही आपण खूप प्रगती केली असं मी म्हणेन किंवा आपण बऱ्यापैकी ओपन माइंडेड झालो आहे. आपलं एज्युकेशन सिस्टम म्हणजे मी असं पाहते की जर मी एक 100-200 किंवा 300 वर्षापूर्वींचं आपली शिक्षण पद्धती, त्यानंतर ब्रिटिशांनी आपल्यावर लादलेलं चाकोरीबद्ध शिक्षण आणि आता आपण पुन्हा आपल्या पूर्वापार चालत आलेल्या शिक्षणाचा जो बेसिक थॉट प्रोसेस आहे आपण त्याकडे परत चाललो आहे. म्हणजे मी एक तुम्हाला इतिहासातलं उदाहरण देईन की पूर्वी कौमार अवस्थेत लहान मुलं आली की त्यांना गुरूंच्या घरी पाठवलं जात असे आणि मग गुरूंच्या घरी त्यांनी त्यांच्या अभ्यासक्रमासमवेत त्यांनी गुरूंच्या घरी दैनंदिन सगळी कामं करायची. म्हणजे मी फक्त वेद पुराणांचा अभ्यास करायला जात नसेत विद्यार्थी, मुलं किंवा मुली जे काही असतील ते, तर तो अभ्यासक्रम आहेच आहे, परंतु तुमच्या रोजच्या लागणारी सगळी कामं ती मुलं करत असत. म्हणजे काय झालं की त्या काळी शिक्षणाचा गाभा असा होता की तुमचं मूलभूत शिक्षण आणि त्याबरोबरचं सर्वांगीण विकास. म्हणजे अगदी आपण साधंच उदाहरण घेतलं तर इवन श्रीकृष्णसुद्धा सांदीपनी मुनींच्या आश्रमात जाऊन राहिले, शिकले. सो शिक्षणाबरोबर त्यांनी अनेक कला आणि विद्या यांचा अभ्यास केला. मागच्या 100-150 वर्षात ब्रिटिशांच्या काळामध्ये कदाचित आपण फक्त चाकोरीबद्ध शिक्षण आपल्यावर लादलं गेलं आणि तेच शिक्षण पद्धती असं आपण गृहीत धरू लागलो. परंतु मागच्या 10-15 वर्षामध्ये आपण आपल्या रूट्सकडे जातो आहे. म्हणजे काय होतं की आपली शिक्षण पद्धती ओपन अप झाली आहे. सो मी जर टेक्नॉलॉजी विद्यार्थी असेन किंवा मी MBA करत असेन किंवा मी मेडिकलचा विद्यार्थी असेन, तर मेडिकलबरोबर माझ्या इतर कला, कौशल्य, गुणांना वाव मिळणार आहे का, संधी मिळणार आहे का विकासाला, तर आजचं नवीन एज्युकेशन पॉलिसी जी आहे ती या सगळ्याला पूरक आहे. सो तुम्ही जरी उदाहरणार्थ मेडिकलचे विद्यार्थी असाल आणि परंतु तुम्हाला थिएटरची आवड असेल, तर तुम्हाला तुमच्या अभ्यासक्रमामध्ये थिएटर हा विषय घेण्याची आज प्रोव्हिजन आहे प्रोग्रॅम तुमच्या अकॅडमिक प्रोग्रॅम्समध्ये. एखादा विद्यार्थी असेल जो म्हणेल की मी कॉमर्स करतो आहे परंतु माझी खेळाकडे रुची आहे. एखादा हॉटेल मॅनेजमेंटचा विद्यार्थी असेल पण तो म्हणेल की मला ड्रॉइंग आणि पेंटिंग आवडतं आहे. तर मागच्या 100 वर्षामध्ये तुमच्या करिक्युलमच्या पलीकडे तुम्हाला तुमचे छंद म्हणून त्या गोष्टी जोपासाव्या लागायच्या, परंतु आजच्या नवीन एज्युकेशन पॉलिसीमध्ये तुम्हाला तुमचं आवड आणि तुमची निवड याची सांगड घालता येणं शक्य आहे. सो हा एक मोठा मी म्हणेन की आमूलाग्र बदल आपल्या एज्युकेशन सिस्टममध्ये झाला आहे. सो पहिली गोष्ट आपण ओपन झालो आहे. दुसरी गोष्ट आपल्याला नवीन एज्युकेशन पॉलिसी जी आहे ती आपल्या गरजेनुसार, काळानुसार, प्रसंगानुसार आपलं शिक्षण पॉज करण्याची संधी देऊ शकतं. म्हणजे आपल्याकडे अनेक अशी उदाहरणं आपल्या आजूबाजूला आहेत की काही कारणास्तव त्यांना शिक्षण सोडावं लागलं आहे किंवा काही कारणास्तव किंवा आर्थिक परिस्थितीनुसार विद्यार्थ्यांना पूर्ण शिक्षण घेता नाही आलं आहे किंवा काहींना जॉब्सच्या संधी उत्तम मिळाल्या म्हणून पुढचं हायर एज्युकेशन पूर्ण करता नाही आलं आहे. सो विविध कारणांमुळे पूर्वी असं व्हायचं की आयदर तो डेड एंड असायचा, पण आता असं आहे की मी 1 वर्षाचा प्रोग्रॅम, सर्टिफिकेट प्रोग्रॅम करू शकते, मी 2 वर्षाची डिप्लोमाची पदवी घेऊ शकते, मी ग्रॅज्युएशन पूर्ण करू शकते 3 वर्षाचं
किंवा 4 ते 5 वर्षामध्ये मला माझं पोस्ट ग्रॅज्युएशन देखील पूर्ण करता येतं. आणि या सगळ्या प्रवासामध्ये मी मला हवं तेव्हा पॉज घेऊ शकते, मी इंडस्ट्रीमध्ये जाऊ शकते, मी एक्सपिरियन्स करू शकते, मी माझा स्वतःचा उद्योगधंदा लॉन्च करू शकते. मला असं वाटलं की मला पुढची 3 वर्ष हवी आहेत माझ्या स्वतःचा उद्योगधंदा लॉन्च करण्याची. नाही सक्सेस झाला तरी मला पुन्हा बॅक टू स्क्वेअर येऊन माझं उर्वरित एक शिक्षण पूर्ण करण्याची संधी मला आज नवीन शिक्षण पद्धतीमध्ये हे तुम्हाला शक्य आहे. सो तुम्हाला मी असं म्हणेन की बऱ्यापैकी एक्सपेरिमेंटेशनसाठी स्पेस आहे. हा सगळ्यात मोठा फायदा आहे नवीन एज्युकेशन पॉलिसीचा, जी आपण टप्प्याटप्प्यामध्ये अडॉप्ट करत आहोत. सूर्यदत्त एज्युकेशन इन्स्टिट्यूटमध्ये MBAचं शिक्षण कशा पद्धतीने दिलं जातं, काय वेगळंपणे, आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी तुम्ही कसं काम करता? हा एक फार मोठा ट्रिकी प्रश्न आहे, पण मला ह्याचं उत्तर निश्चित द्यायला आवडेल. जसं मी म्हटलं की आपण पाहिलं आहे की आपली सांस्कृतिक आणि इंडस्ट्रियल रेव्होल्यूशन जसं झालं आहे, आणि जसं मी म्हटलं की आज आपण आपलं तंत्रज्ञान हे 24 तास आपण तंत्रज्ञानाबरोबरच जगत आहोत. आणि जर प्रत्येक वर्षी 1 ते 1.25 लाख विद्यार्थी एकट्या महाराष्ट्रामधनं जर मार्केटमध्ये येणार असतील, तर मग माझे विद्यार्थी कसे वेगळे आहेत, किंवा प्रत्येक विद्यार्थ्याला स्वतःचं डिफरन्सिएशन हे निश्चित करावं लागणार आहे. आता यामध्ये मी असं म्हणेन की जो प्रोग्राम आपण रन करतो तो पुणे विद्यापीठाशी संलग्न असल्यामुळे तो करिक्युलम आपल्याला रन करणं अपेक्षित आहे. त्याचबरोबर आपण आपल्या विद्यार्थ्यांसाठी पहिली सूर्यदत्ताची एक बेसिक फिलॉसॉफी आहे की तुम्ही मला एखादी गोष्ट वर्गामध्ये शिकवा, ती कदाचित थोडीशी लक्षात राहील, पण ती गोष्ट करण्यामध्ये तुम्ही जर मला सहभागी करून घेतलं तर माझ्या मार्कशीटच्या बियॉन्ड ती गोष्ट माझ्याबरोबर कायमस्वरूपी कॅरी होणार आहे. सो एक्सपिरियन्शियल लर्निंगवर आपला मोठ्या प्रमाणात भर असतो. सो आपल्याला जे 2 वर्षाचं प्रोग्रॅम आणि करिक्युलम पूर्ण करायचं आहे, त्यामध्ये प्रत्येक सेमिस्टरमध्ये विद्यार्थ्यांना वेगवेगळी प्रोजेक्ट्स आहेत की जिथे त्यांना फील्डवर जाणं अपेक्षित आहे, इंडस्ट्री व्हिजिट्स करणं अपेक्षित आहे, क्रिटिकल थिंकिंग करणं अपेक्षित आहे, लोकांशी बोलणं अपेक्षित आहे, टीम वर्क करणं अपेक्षित आहे. सो अनलेस यू मेक युअर हँड्स डर्टी यू वॉन्ट लर्न. सो त्याचा प्रत्येक विद्यार्थ्यांना प्रत्येक टप्प्यावर प्रत्येक सेमिस्टरमध्ये येतो. मग आता मी असं म्हणेन की ठीक आहे, हे चाकोरीबद्ध शिक्षण झालं की 4 सेमिस्टर्स आहे, त्यामध्ये तुम्हाला जे शिकणं अपेक्षित आहे ते तुम्ही एक्सपिरियन्शियल लर्निंग करताच आहात. पण आज काळाची गरज ओळखून सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सने अनेक नॅशनल आणि इंटरनॅशनल लेवलच्या ऑर्गनायझेशन्स, एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स यांच्याबरोबर टायअप केलं आहे फॉर ओव्हर अँड अबव फॅसिलिटीज ज्या विद्यार्थ्यांना दिल्या जातात. सो विद्यार्थी त्याच्या इच्छेनुसार ॲडिशनल सर्टिफिकेशन्सला ऑप्ट करू शकतो. आता ॲडिशनल सर्टिफिकेशन्स म्हणाल तर ती कुठली झाली? जर मी तुम्हाला छोटं उदाहरण द्यायचं झालं तर MBAमध्ये बेसिक जी स्पेशलायझेशन्स आहेत ती आहेत मार्केटिंग, फायनान्स, HR, ऑपरेशन्स इन सप्लाय चेन आणि बिझनेस ॲनालिटिक्स. तर मी असं म्हणेन की डिजिटायझेशन किंवा टेक्नॉलॉजी इंटरव्हेन्शन हे प्रत्येक लेवलवर आहे. आज मार्केटिंगच्या विद्यार्थ्याला डिजिटल मार्केटिंग ॲनालिटिक्स हे सगळे कोर्सेस करणं किंवा याबद्दल माहिती असणं आणि त्यामध्ये प्रोफिशियन्सी असणं हे अत्यावश्यक आहे. मग हे त्याने कुठे शिकायचं आहे? सो ही ऑर शी इज सपोज टू टेक अप ऑल दीज ॲडिशनल सर्टिफिकेशन्स, जेणेकरून तुम्ही प्लेन व्हॅनिला MBA नाही आहात. यू हॅव डिफरंट फ्लेवर्स. सो आयदर तुम्हाला तुमचा स्वतःचा बिझनेस डेव्हलप करायचा आहे किंवा तुम्हाला जॉबमध्ये जायचं आहे. स्टील तुमच्या रिक्रुटरला माहिती आहे की ही इज MBA और शी इज MBA प्लस, आणि विच इज अ डिफरन्शिएटर. सो एक्सपिरियन्शियल लर्निंग, ॲडिशनल सर्टिफिकेशन्स हे 2 सर्वात मोठे USPs आहेत जे सूर्यदत्ताला डिफरन्शिएट करतात इतर B स्कूल्सपासून. सूर्यदत्ताचे संस्थापक अध्यक्ष संजय चोरडिया यांचं मार्गदर्शन आणि त्यांचं जे विजन आहे तर ते तुम्हाला कसं उपयुक्त ठरतं? आय वुड से याच्या मागचा खरा शिलेदार तर त्यांचं विजन आहे. त्यांचा सोशल रीच हा अतिशय अफाट आहे, आणि सोशल रीच अफाट असल्यामुळे आज कदाचित आपला एक प्रत्येक व्यक्तीचा एक टनेल व्ह्यू असतो. म्हणजे मी म्हणेन की मला एक थोडं लिमिटेड एवढं दिसतं, परंतु सरांचा जो सोशल नेटवर्क आहे त्यामुळे त्यांना त्यांची इतक्या दिग्गज लोकांशी नेटवर्क आहे, मोठ्या मोठ्या ऑर्गनायझेशन्सबरोबर त्यांचे अतिशय उत्तम संबंध आहेत की ज्याच्यामुळे आम्ही अप टू डेट असतो, पहिली गोष्ट.
दुसरी गोष्ट जे आज आपण इंटरडिसिप्लिनरी, मल्टीफंक्शनल हे जे मोठे मोठे शब्द वापरतो, याचा खरा प्रत्यय सरांच्या व्हिजनमधून दिसतो, की त्यांचा अट्टहास असतो की कुठलाही विद्यार्थी असो त्याने नवनवीन गोष्टी शिकल्या पाहिजेत, नवनवीन स्किल्स त्यांनी अडॉप्ट केली पाहिजेत. म्हणजे मी छोटंसं उदाहरण देईन, की जसं आपण म्हटलं की तुम्ही MBA प्रोग्राम करत आहात, पण त्याचबरोबर तुम्ही स्पोर्ट्स केलं पाहिजे, तुम्हाला स्विमिंग आलं पाहिजे, तुम्हाला डान्स आणि या कला पण आल्या पाहिजे, तुम्हाला सेल्फ डिफेन्स पण आलं पाहिजे. हे जे ब्रॉडेस्ट विजन आहे, हे खरं तर डॉक्टर संजय चोरडे यांचं आहे. आणि याला समराईज जर करायचं असेल तर स्टुडंटचा होलिस्टिक डेव्हलपमेंटचा अट्टहास हा त्यांचा असतो. त्यामुळे विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या विविध संधी ह्या सरांमार्फत आलेल्या असतात, सरांच्या नेटवर्कमधून आलेल्या असतात, सरांच्या कनेक्टमधून आलेले असतात, जे कदाचित तुम्हाला अहेड ऑफ टाईम ठेवतात. MBAमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी कोणत्या कौशल्यांकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे असं वाटतं तुम्हाला? हा फार छान प्रश्न आहे. कारण जसं मी म्हटलं की प्लेन व्हॅनिला MBAला, कारण लाखो विद्यार्थी बाहेर पडत आहेत, देन हाऊ आर यू डिफरंट. तर आज अनेक काय म्हणूयात नामांकित ऑर्गनायझेशन्स आहेत की ज्या काळाची पावलं ओळखून जगाला काही दिशा देतात की पुढच्या 5 वर्षात, पुढच्या 10 वर्षात कुठल्या प्रकारची स्किल्स ही रिक्वायर्ड असणार आहेत. तर विथ द ॲडव्हेंट ऑफ ऑल दीज AI, मशीन लर्निंग आणि हे जे टेक्नॉलॉजीज वाढत आहेत किंवा डेव्हलप होत आहेत, तर मी असं म्हणेन काही बेसिक स्किल्स आहेत जे प्रत्येक व्यक्तीला रिगार्डलेस ऑफ MBA कुठलाही तुम्ही प्रोग्राम करत असाल, UG असेल किंवा PG असेल, तर त्यामध्ये फंडामेंटल गोष्ट जी मी मगाशी म्हटलं की मशीन टू मशीन जॉब्स ही मशीन्स करून घेतील, पण मॅन टू मॅन जॉब्स ही माणसालाच करायला लागणार आहेत. सो पीपल हँडलिंग, क्रिटिकल थिंकिंग आणि इमोशनल इंटेलिजन्स हे 3 स्किल्स आहेत जे नॉन निगोशिएबल आहेत. म्हणजे यामध्ये तुम्हाला काही फाटा नाही आहे. सो तुम्हाला क्रिटिकल थिंकिंग हे आलंच पाहिजे, तुम्हाला इमोशनल इंटेलिजन्स तुमचा अतिशय उत्तम असायला पाहिजे आणि पीपल हँडलिंग. याचबरोबर मी एका गोष्टीचा उल्लेख करू निश्चित इच्छिते की कोविड या पॅन्डेमिकने आपल्याला अनेक गोष्टी शिकवल्या. म्हणजे त्यात आपण चांगलेही दिवस बघितले किंवा त्यात आपण खूप खडतरही काळ बघितला. पण कोविडने जगाला एक गोष्ट नक्की शिकवली, जी मागच्या 100 वर्षापूर्वी त्यावेळेला पॅन्डेमिक आलं होतं, त्यावेळेला नव्याने जग शिकलं. तर ती म्हणजे क्रायसिस मॅनेजमेंट. जगातल्या नामांकित B स्कूल्सने याच्यावर अतिशय उत्तम आणि सखोल रिसर्च करून त्यांनी या गोष्टीला नक्की दुजोरा दिला आहे की क्रायसिस मॅनेजमेंट हे एक स्किल आहे ज्याचा आपण विचार करायला हवा आहे आणि फॉर्मली त्याला आपल्या एज्युकेशन सिस्टममध्ये किंवा लर्निंग इकोसिस्टममध्ये आणलं पाहिजे. की आपण पुन्हा नव्याने एखाद्या नव्या पॅन्डेमिकची वाट पाहू आणि मग आपली क्रायसिस मॅनेजमेंट स्किल्स इन ॲक्शन येतील, तर तसं नाही आहे. जर मी म्हटलं की आपण पूर्ण जगाने कोविडचा सामना केला, तर जगाने म्हणजे कोणी केला? तुम्ही आम्ही आपल्या आपल्या लेवलवर क्रायसिस मॅनेजमेंट केलं आहे, ज्याचं क्युम्युलेटिव्ह रिझल्ट असा आला आहे की पूर्ण जगाने योग्य रीतीने कोविडचा सामना आपण करू शकलो. मग क्रायसिस ही कुठल्याही वॉक्स ऑफ लाईफमध्ये येऊ शकतात. मग त्यामध्ये क्रायसिस मॅनेजमेंट करायचं कसं? हाऊ डू यू हँडल युअर सेल्फ फर्स्ट? आपण जेव्हा बाय एअर प्रवास करतो, जर तुम्ही छोटीशी गोष्ट नोटीस केली असेल, तर त्या एअर होस्टेस येतात, त्यांचं काम अतिशय चोखपणे सांगतात ते आपल्याला आपलं टेक ऑफ होत असताना की इन केस ऑफ क्रायसिस तुम्ही काय करायला हवं आहे? तुमच्या वरतून येणारं मास्क आहे ते आधी तुम्ही स्वतःला लावा आणि मग तुमच्याबरोबरच्या सहप्रवाशांना लावा. म्हणजे क्रायसिस मॅनेजमेंट हे जे स्किल आहे ना, ते अगोदर तुम्हाला तुमच्या स्वतःला हँडल करता यायला हवं आहे आणि मगच तुम्ही ते इतरांना योग्य रीतीने देऊ शकता किंवा सांभाळू शकताय. सो मी असं म्हणेन की ही काही जी स्किल्स आहेत अलॉंग विथ जसं आपण म्हटलं की टेक्नॉलॉजी स्किल्स आज तुम्हाला गरजेची आहेत. तुमच्या क्षेत्रानुरूप तुम्हाला रिस्पेक्टिव्ह टेक्नॉलॉजीज अडॅप्ट करता यायला हव्या आहेत. कम्युनिकेशन स्किल्स हे अतिशय महत्त्वाचं आहे. एक थोडासा गैरसमज मी म्हणेन, जरी इंग्लिश ही ग्लोबल लँग्वेज असली आणि ती आहे, म्हणजे तुम्हाला इंग्लिशमध्ये संवाद साधता यायलाच हवा आहे, परंतु मी असं म्हणेन की संवाद बेसिकली साधता येणं, भाषा ही माध्यम आहे, बरोबर? आणि आज जर फक्त मी भारत किंवा
आज इंडिया ॲज अ मार्केट प्लेस याचा जर विचार केला तर आपण असं पूर्वी म्हणत असायचो की निम्मा भारत हा खेडेगावात राहतो. आज सगळ्या मोठ्या कंपनीजनी रूरल सेक्टर किंवा रूरल मार्केट हे मोठ्या प्रमाणात कॅप्चर करण्याचा प्रयत्न आहे, कारण तिथे तुमचं मार्केट प्लेस आहे. म्हणजेच काय की तुम्हाला इंग्लिश हिंदी या 2 गोष्टी, या 2 लँग्वेजेस व्यवस्थित यायलाच हव्या आहेत, कारण आज आपण मल्टीनॅशनल ग्लोबल कल्चरमध्ये ऑपरेट करतो. पण त्याचबरोबर तुम्हाला 1 किंवा 2 रिजनल लँग्वेजेस ह्या निश्चित यायला हव्या आहेत. सो बेसिकली मी म्हणेन की कम्युनिकेशन स्किल्समध्ये तुम्हाला तुमचा मुद्दा किती ताकदीने मांडता येतोय, दिस इज युअर कम्युनिकेशन स्किल. लँग्वेज इज जस्ट अ मीडियम. म्हणजे मला मराठीत तुझ्याशी संवाद साधायचा आहे, इंग्लिशमध्ये साधायचा आहे, गुजरातीमध्ये साधायचा आहे किंवा इतर कुठल्या माझ्या मदर टंगमध्ये साधायचा आहे, तर तो ताकदीने साधता येणं हे कम्युनिकेशन स्किल आहे. सो कम्युनिकेशन स्किल इज अनदर निगोसिएशन नॉन निगोशिएबल स्किल फॉर ऑल द स्टुडंट्स. जे नव्याने येणारे या क्षेत्रामध्ये येणारे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी तुम्ही काय मुलाचा सल्ला द्याल किंवा मार्गदर्शन कराल? मी असं म्हणेन की मार्गदर्शन आणि सल्ला तुम्हाला यूट्यूब आणि सोशल मीडियावर अतिशय मोठ्या प्रमाणात मिळेल. म्हणजे तुम्ही जस्ट टाईप करा आणि तुम्हाला अनेक उत्तमोत्तम सल्ले मिळतील. माझा एक छोटासा सल्ला प्रत्येक विद्यार्थ्याला असेल की तुम्ही ज्या क्षेत्रात जाताय, कुठल्याही क्षेत्रात जाऊ देत, सो ज्या क्षेत्रात जाताय तिथे तुमचं 100% दिलं तर देर इज नो बॅरियर टू अपॉर्च्युनिटीज. परंतु तुम्ही जर हाफ हार्टेड असाल, अर्धे इथे अर्धे तिथे, तर मग मात्र तुम्हाला तुमचा एक छानसा स्ट्रगल असेल. सो प्रत्येकासाठी माझा एकच सल्ला असेल की तुम्ही ज्या क्षेत्रात आहात, ज्या स्ट्रीममध्ये आहात, ज्या इंडस्ट्रीमध्ये आहात, तिथे 100% तुम्ही द्यायला शिका. आणि बरेच जण थोडीशी मिसपब्लिसिटी करतात की आज मोबाईल, सोशल मीडियाज हे खूप डिस्ट्रॅक्शन्स आहेत. तर तुम्हाला जर त्याचा कन्स्ट्रक्टिव्ह उपयोग तुमच्या प्रगतीसाठी करता आला तर मला असं वाटतं की मागे वळून पाहणे नाही अशी परिस्थिती तुमच्याबरोबर असेल. सो मी म्हणेन की जी स्मार्ट डिव्हाइसेस आहेत ती तुम्हाला स्मार्टर बनवण्यासाठी जर तुम्ही त्याचा उपयोग केलात देन नोबडी कॅन स्टॉप यू. तर या होत्या सूर्यदत्त एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या MBA डिपार्टमेंटच्या प्रतीक्षा वाबळे मॅडम, ज्यांनी तंत्रज्ञान आणि MBAमध्ये स्पर्धा तर प्रत्येक क्षेत्रात असतात, पण MBAमध्ये विविध कौशल्य आपल्याला प्रेझेंट करता येतात आणि त्याचबरोबर आपल्या कौशल्याला कलागुणांना या क्षेत्रात नक्कीच वाव मिळतो. त्यासाठी MBA हा एक करिअरच्या दृष्टिकोनातून उत्तम पर्यायच म्हणावा लागेल. धन्यवाद.